एका लग्नाला 3 लाख लोक आले. एका लग्नाला 3 लाख लोक आले. मी पण त्या लग्नात होतो. आनंद वाटला. काय नवरदेवाची पावर असेल, काय नवरीची पावर असेल, काय दोघांच्या मायबापाची पावर असेल. 3 लाख लोक आलेत लग्नाला. काय स्वयंपाक, काय थाट, काय वैभव. चला. आणि मग हलकी पण नव्हती माझ्या लग्नाला. वय 3 महिने कमी असल्यामुळं देवबापा बी म्हणले मी नाही लग्न लाईत. कायदा निघला होता. मग 11:15 लावलं. मुहूर्त पाहिले. मला पाहता येत होतं पंचांग. म्हणलं आता इतक्या टायमात जगतकडे जमत आहे, घ्या बरं अक्षिदा टाकून. म्हणा कोणी बी 2-4 मंगल असतं. देवबाप्पा म्हणले आता कोणाची गाडी येत नाही, मीच म्हणतो लग्न लाव. चल. ते लग्न पाहिल्यावर मी आश्चर्यचकित झालो. दुसऱ्याचं मोठेपण पाहिल्यावर जे जळत येत का, दुसऱ्याचं मोठेपण आणि दुसऱ्याचं वैभव पाहिल्यावर जे जळतेत का, ते अतृप्त आत्मे असते. अतृप्त आत्मे असते. महाराज कोणाच्या मोठेपणाला नाही जळालं पाहिजे. 3 लाख लोक लग्नाला. आता मोठमोठाले लोक होते, त्याच्या नवरदेव नवरी संग फोटो काढू लागले. आणि आपल्याला कोणी विचारत आहे, पण मला नवरदेवाला बोलायचं होतं. नवरी इतकी प्रसन्न दिसू लागली, गुलाबाच्या पाकळ्यावानीच. हो, गुलाबाच्या पाकळ्यावानीच. आणि लग्नात दिसत असती तशीच. हे आम्हाला चटके माहिती आहेत ना बाबा. तुम्हाला काय मागणं पुढं काही विषय नाही, तुमची वेगळी गोष्ट आहे. हे आम्ही याच्यातून भाजून निघलो. माणूस केवढा बी असू द्या, पण त्याच्या गालाला वरखांडे दिसले तेव्हा कोणते बी नाही म्हणालो आम्ही. हो, मागण्या, शंका, कुशंका, आशंका, इच्छा, या सगळ्या गोष्टीचे वरखंडे दिसले की समजायचं हे तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव. ह्या डोहातून आलाय. महान इति डोह इति नाम मांडव. ह्या डोहातून पोहून आलेला आहे समजायचं. गुलाबाच्या पाकळीसारखी नवरी सुंदर, नवरदेव बी सुंदर. पण असं कसकानी पाखरानं नखानं वरबळड्यावानी त्याचा चेहरा दिसला. तर मी गेलो, या महाराज फोटो घ्या. म्हणलं मला नाही घ्यायचा फोटो. मी ह्या बाहुल्यावर एकदा उभा राहिलो तेव्हापासून मी चौकून फोटो निघलेत. मला आता नाही घ्यायचा. तू हीच किती का आता बघ एकदा तू कसं होतंय तर ते पाय, लक्षात येईन तुला. चांगली गोष्ट आहे. हो, कारण ते खेळच लय अवघड आहे. हो, हे हिशोबात जपायचा. कारण हे जे पुढचं दैवत हे का, ह्या दैवताला हिशोबानं हाताळी जा. तुम्हाला एक सोपा मुद्दा सांगू का, अडचणीत हात घालीत नाही इचू निघत असते. बाबा जाऊ द्या, बाबाला कशाला विचारायचं. पण तुम्हाला सगळ्याला सांगतो, गिरगावकराची शपथ आहे, साडीला हुका असतेत का नाही, काटे असतेत का, ताराचे खिळे असतेत का नाही, तरी टमाट्याच्या भावताल जर लावल्या तर डुक्कर पण तोंड लाईत. बाबा ज्यायचं त्यायचं बोललं की खसखस पिकती बरं. त्या ह्याच्यासारखं व्हावं लागत. नाही तर आधी चिंतन सांगितल्यावर जसे सकलादी बाबाला कापायला न्यायचे असे बसले होते. विठाला विठाला तुम्ही याचा अर्थ वेगळा घेता असताल राजू. भारतीय नारीच्या वस्त्रातली ती पावर आहे. भारतीय नारीच्या वस्त्रातली ती पावर आहे. भरत पावर आहे. म्हणून या देशाची ओळख या देशाचा पुरुष नाही, या देशाची स्त्री आहे. बाबा शुद्धांत करणाने कमरेला वेल्डिंग जरी झाली नाही, जरी कंबर वाका वाटली तरी पण कमरेला आदेश देऊन गिरगावकर सांगतो, या पायासाठी वाक. या मानेला आदेश देते गुरु गिरगावकराचं एक मन, वाक मन, पवित्र साधूच्या पायावर वाक. तरी बाबा या देशात ओळख तुमची नाही, तुमच्यासारख्या पवित्र साधूला जिनं 9 महिने पोटात ठेवलं त्या माईची ओळख आहे. त्या माईची ओळख आहे. म्हणून माझ्या माईंनो, तुमच्या वस्त्रात इतकी पावर आहे. फक्त आता ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. तुमच्या वस्त्रात इतकी पावर आहे की ती पावर जगात कशात नाही. एवढी मोठी पावर आहे. चला काय सांगू लागलो.
गुंगले माणसं. काहीच मिळ नाही तुम्हाला कशाचाच. हा, लग्नाला गेलो त्या नवरदेवाला म्हणलं मला काय फोटो काढायचा नाही. हळूच कानात म्हणलं तो चेहरा कसा असा वरखंडलेवानी झाला. 3 लाख लोक आले, इतका स्वयंपाक केला पोरीच्या बापान. चुलीत जाऊ द्या म्हणलं काय झालं, नवरीला रात आंधळ. आणि म्हणलं असू दे ना, काय असू द्या, संध्याकाळी आल्यावर धरून न्यावं लागन. तुम्हाला एक सांगू का, प्रपंचातलं जे साध्य आहे तुम्हाला जितकं पोषक आवडतं का, जितके प्रपंचातले साधनं पोषक आवडतात का, तितकं पोषक साधन साध्य काय असेल तर जगाचा बाप आहे. ते मात्र आवडला पाहिजे तुम्हाला. संसारातले कशा चांगल्या गोष्टी आवडतात तितका देव आवडावा, तितका देव आवडावा. चला, अवडंबरीचं नृत्य करणारी बाई, अवडंबरीचं नृत्य. आपल्या संप्रदायात बाईचं नृत्य मान्य नाही. नाही नाही नाही, पैशावाल्याच्या बायका वरातीत नाचायल्यात हा भाग सोडून द्या, कारण त्यांच्याकडे पैसेच पापाचे, त्याच्याकरता त्यांच्या बायका नाचतात. नाचू द्या, नाचू द्या, नाचू द्या. ह्या कीर्तनात बसण्याच्या लायकीच्या नाहीत. वाटोळी विठाला. माझ्या माईंनो माफ करा, या देशातली महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री पदन्यास करणं चूक सांगितलं. भागवतात सुद्धा नाचायचं नाही, रामायणात सुद्धा नाचायचं नाही, शिवपुराणात सुद्धा नाचायचं नाही. कारण या देशातल्या स्त्रीचा पदन्यास म्हणजे नाचणं, सत्पुरुषानं पाहणं, याच्यासाठी घातक असतं. बाबा एक खाली येऊन सांगतो, तुमच्या पुढे बोलू नये, पण मी वाचून बोलणारा व्यक्ती आहे. या देशातली कळवातीन स्टेजवर नृत्य करत असताना तिचा पदर पडतो का हे मला माहीत नाही, पण स्टेजवर सुरुवातीला आल्याच्या नंतर ती पदर पडू देत नव्हती. अण्णा ती पदर घेऊन यायची. मी काही पाहिला नाही बरं तमाशा, मी वाचवायचा छंद आहे मला, मी वाचतोय वाचतोय वाचतोय. ती पदर पडू देत नव्हती भरत बुवा. तर तिला एका अधिकारी व्यक्तीनं प्रश्न केला, तू नृत्य करत असताना खूप नाचते, तुझा पदरही इकडं तिकडं जातो, पण आल्या आल्या स्टेजवर तुझा पदर का पडत नाही विठ्ठल, असं तिला विचारलं. तर तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तिने एकच सांगितलं, आदा कदा तमाशा न पाहणारा एखादा सात्विक एखाद्या नालायकाच्या सोबत जर अचानक तमाशात आला तर त्या पवित्र व्यक्तीचा अपमान नकोय म्हणून त्याला मुजरा करण्यासाठी, आणि त्या पवित्र व्यक्तीला मुजरा करण्यासाठी मी सुरुवातीला पदर घेऊन येते. या भारत देशातल्या कळवातनीची ही परंपरा आहे, या भारत देशातल्या नृत्य करणाऱ्या बाईची ही परंपरा आहे. तर भागवत ऐकणारी किती गोड असावा याचा विचार करा. विठाला महाराज, हा संप्रदाय फार मोठा संप्रदाय. या संप्रदायात कोण्याही कठाळ्याची गरज नाही. या संप्रदायात कोण्याही कठाळ्याची गरज नाही. 40 वर्ष चुकीचं पाणी पिलं, 41व्या वर्षी पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान घेतलं, पुंडलिक रायाचं दर्शन गेलं, आणि घाटावरनं वरी जात असताना एक जणाच्या दंडात माळा अडकिलेल्या होत्या. कमरेच्या गुढ्यातले 8 आणे काढे, 50 पैसे काढे आणि त्याला देऊन टाकले, आणि त्याच्याकडनं एक माळ घेतली, विटेवरच्या मालकाच्या पायाला लावली, विटेवरच्या मालकिनीच्या पायाला लावली, ती माळ गळ्यात घातली. 18 वर्ष झालं त्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला 20,000 लोक जेवते. मी त्याच्यातल्या 3 पुण्यतिथीचा साक्षीदार मी आहे बाबा. तिथं 3 कीर्तनं मी केले. 20,000 लोक दरवर्षी पुण्यतिथीला जेवतात, आणि त्या व्यक्तीनं 40 वर्ष रंगारंगाचं चुकीचं पाणी पिलं. पण वारकरी संप्रदायात ताकद किती. एकदा चंद्रभागेचं स्नान केलं अशा लोकांचं ऐकून, आणि गळ्यामध्ये 8 आण्याची तुळशीची माळ घातली, तर आज गेल्याच्या नंतर 20,000 लोकांचं अन्नदान त्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला होतंय. असा पवित्र संप्रदाय फक्त वारकरी संप्रदाय. पण काय झालं माहितीये का, ज्याच्या इथं वाघीण दूध देती त्यानं पण शेळी पाळली. म्हणलं वाघीण दूध देती त्याच्यात चपात्या खातू, मग शेळी कशाला? म्हणजे बब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं, शेळीच घालू त्या बब्याच्या. काय मूर्खपण आहे. वाघिणीचं दूध खाणाऱ्याला कुठं दूध ऊन लागत असते का? मूर्खपण आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ.
अमृताला लाजविल इतका मोठा परमार्थ आहे. आपण त्या संप्रदायातली माणसं आहेत. माझ्या माईंनो, तुमच्या चपलाला स्पर्श करून तुम्हाला प्रणाम करतोय. तुमच्या चपलाला स्पर्श करून तुमच्या चपला सगट कपाळाचं आणि नाकाचं कातडं घासेपर्यंत तुम्हाला वंदन करतो. याच्याकरता वंदन करतोय, या देशातली संस्कृती तुमच्या ताब्यात आहे, बापाच्या नाही माईच्या ताब्यात आहे. माईच्या ताब्यात आहे, बापाच्या नाही माईच्या ताब्यात आहे. मी किती वेळ देत असेल भरत बुवा? त्याची आई त्याला जास्त वेळ देऊ शकते. माझ्या माईंनो, आपल्या मुलीला, आपल्या मुलाला, आपल्या नातवाला, आपल्या नातीला सुसंस्कारित करण्याची ताकद तुमच्यात आहे. माझ्या माईंनो, तुमच्यात आहे, तुमच्यात आहे, तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही चुकीचे पावलं उचलू नका. ही तुमच्या चरणी गिरगावकराचा दंडवत आहे, दंडवत आहे, दंडवत आहे. चला, औडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची कन्या एका जंगलात राहिली. तिला आकर्षित करण्यासाठी, आपलंसं करण्यासाठी प्रांतीय राजे बेजार होते, धनाडे राजे बेजार होते. पोटामध्ये वासनेचा डोंब पेटलेली लोक स्फूर्त होते. म्हणून ती कंटाळून एका जंगलात राहिली, जंगलात राहिली. नशीबवान होती महाराज, पुण्यवान होती माझ्या माईंनो. औडंबरीचं नृत्य करणारी कळवातनीची पोरगी माझ्या माईंनो. माईंनो, कळवातनीची पोरगी, कळवातनीची, जिला बापाचं नाव सांगता येत नाही, त्या कळवातनीची पोरगी. आचरण इतकं गोड होताना, इतकं गोड आचरण, शुद्ध आचरणाचा परमार्थ. जंगलात एकटीच राहिली. आणि आचरण गोड असलं की साधूची भेट होत असते, महात्म्याची भेट होत असते. आणि त्या सामान्य मुलीच्या जीवनाचं आचरण गोड होतं. तिला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट झाली. तिचं नाव आहे कान्होपात्रा. धन्य कान. एक लक्षात ठेवा, मी बोलत असताना अभंगाची अर्थदृष्टी ठेवून चाल लावा. प्रमाण सोडण्याच्या नंतर अर्थदृष्टी ठेवून चाल लावायची. विठाला विठाला विठाला. कारण आपल्या संप्रदायामध्ये गाता किती जरी चांगलं येत असेल तरी निळा म्हणे नवरस देख, जानती गायक विरळा तो. अष्टसात्विक भाव असावा. म्हणून मी प्रमाण सगळ्यांना सोडणार. सगळ्यांनी ती अर्थदृष्टी ठेवून चाल लावा. मला तर गाताच येत नाही, आज गंधर्व येत गाला. विठाला विठाला विठाला. ज्ञानोबारायची भेट झाली. ज्ञानोबारायचा पुरुषार्थ भक्तीचा पाहला. सूर्याच्या प्रकाशाला लाजवील इतकं तेज होतं. महाराज, चांगल्या चांगल्या पैशावाल्याला नाचवायची ताकद जिच्यात होती, वाकवायची ताकद जिच्यात होती, ती फक्त ज्ञानोबारायच्या पुढे वाकली. दंडवत केला. वाकणे म्हणजे दंडवत केला. आणि ज्ञानोबाराय होते महाराज. माय कोण आपण? मी वारांगणेची कन्या आहे. वा 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 वा. काय काम आहे माय? काही नाही. कल्याण होईल असा मार्ग सांगा. जाय पंढरपूरला. आणि बाबाजी ज्ञानोबारायचं ऐकून कान्होपात्रा आईसाहेब पंढरपूरला आल्या आणि मालकाचे पाय धरले. किती वेळ धरले नाना? शेवटच्या श्वासापर्यंत धरले. शेवटच्या श्वासापर्यंत. एकच नवस, आठवीन पाय हा माझा नवस, दुसरं काहीच नको. डोळ्याने एकदा त्याला पाहिलं, अंतःकरणात रूप घेतलं आणि त्याच्या पायावर डोकं ठेवलं. कायमची संपली. मग आपली लोक होती तिथं. आपल्या लोकांनी सरक म्हणल्याबरोबर तिला कुठं ऐकू येत होतं? ऐकणारं गेलं विठ्ठल बुवा, आत्माच गेला. ते प्रेत आहे. उचलली आणि खांबाला टेकन दिलं. तिला गरुड पारावर बसायला भेटलं. मेल्या गरुड पाराव. गरुड पाराव. गरुड म्हणजे कोण? विश्वाच्या बापाचा पिये. त्या ढवळ्या कपड्यावाल्यांची पिये असतात ना, त्यांना भेटल्याशिवाय मंत्री भेटत नाही. तर हे सगळे मंत्री, सगळे महाराज, सगळे श्रीमंत बटन दाबून कोण्या दिवशी मारायचे? सगळ्याचा बॉस पंढरपुरातला बाप आणि त्याचा मंत्री गरुड महाराज. त्यांचे पिये.
गरुडाच्या पुढं कान धरल्याशिवाय कान धरून या नाचेन गरुड पारी, त्याची अनुमती असल्याशिवाय जगाचा बाप विचारित नाही. आणि त्या पाराला टेकन देऊन बसिले, मेलेली हो मेलेली. तर्क वितर्क नाना प्रकारचे काढले. कोणाची पोरगी असेल, निकशांती कळाली कळवातनीची पोरगी. बाप रे म्हणले, कळवातनीची पोरगी देवाच्या पायावर मेली, देवच बाटला. मग गोमूत्रानं धुवा, दुधानं धुवा, मदानं धुवा. आज अजित परमात्मा आहे, ते कुठं बाटत असतो का? त्याचं दर्शन घेतल्यावर बाटके नीट होते. त्याचं दर्शन घेतल्यावर बाटके नीट होते. उचनीच काही नेने भगवंत, बाटके बाटके होका उत्तम चांडाळम, त्याचे पायी माझे कपाळ. बाटके नीट होते, बाटके. तो कुठं बाटत असतो का? अनंत शास्त्री नावाचे पुजारी होऊन गेले, प्रभावशाली होते. त्या अनंत शास्त्रींनी सांगितलं, विटेवरचा अनंत जोपर्यंत या अनंताला आदेश देत नाही तोपर्यंत हिचा अंत्यविधी होत नाही. अनंता तुझा मी सांगत असो अनंत, पाहे पाकानो पात्रा पवित्र. ही पवित्र आहे आणि हिची माझ्या उजव्या हाताला अंत्यविधी करा. पैशाची मालकीन डाव्या हाताला, वामांगी रखुमाई लक्ष्मी आई साहेब डाव्या हाताला, भरत बुवा कळवातनीची पोरगी उजव्या हाताला, उजव्या हाताला, उजव्या हाताला. अब्ज शब्द खोटा आहे बाबा, खर्व शब्द खोटा आहे, निखर्व शब्द खोटा आहे, शंख शब्द खोटा आहे. शंख म्हणजे एकावर 19 शून्य, एकावर 19 शून्य दिले म्हणजे शंख. असू द्या शिक्षण मग कमी, काय करायचं तुम्हाला त्याच्यावर. पण एकावर 19 शून्य दिले की शंख. मग पर्व किती, खर्व किती, निखर्व किती, पद्म किती, आरबुज किती. आतापर्यंत कान्होपात्रेचा अंत्यविधी बाबाजी जिथे झाला त्याच्यातून एक तरटीचा वृक्ष निघला. त्या वृक्षाला किती वार करायचा हात लागला असेल, किती वार करायला. पहिला पुरुषार्थ निळोबारायच्या जीवनातला. वळकटी टाकली, मंदिरात झोपले. रात्री भजन आटपल्याच्या नंतर 2 वाजता रामकृष्ण हरीचा ध्वनी येत होता, पण आवाज बाईचा येत होता, बाईचा. निळोबारायने विचार केला, भजन करणारी बाई कोण असेल ती बाई, भजन करणारी बाई कोण बाई असेल ती कोण. उठून पाहतात तर सगळं किडी खूप शांत वातावरण आहे. पुन्हा झोपले भरतबुवा, पुन्हा आवाज आला, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. दुसऱ्यांदा उठले, निळोबाराय, निळोबाराय, निळोबाराय. देवाचे लाडके संत. एक नियम सांगू का, निष्ठावंत वारकरी निळोबारायच्या नंतर कोणाचाही अभंग कीर्तनात घेत नाहीत. निळोबारायच्या नंतर एखाद्यानं ट्रक न लिहिले असते पण ते पप्याच्या माईल सांग, ते कीर्तनात घ्यायच्या लायकीचे नाही, निष्ठावंत. मग आता काही लोकांची निष्ठा संपली, पैशाचा जोर आलाय, ते एखाद्यावर गाण्यावर कीर्तन करायला लावतील. एक जण म्हणला, महाराज झकास कीर्तन करा. म्हणलं, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. काय झकास करतो सुंबळ्यान, काय बोलतो तू. पैशाचा जोर आलाय ना, तिकडे उतू जाऊ दे तू हे पैसे. विठाला आवाज आला. माझ्या माईंनो ऐकतात वाक्य. हे माझ्या माईंनो, महाराज तिसऱ्यांदा ज्या वेळेला निळोबाराय झोपले त्यावेळेला झाडाच्या बुंथ्यातून एक पाण्याचा थेंब कपाळावर पडला, कपाळावर पडला. हात लावला, श्रद्धेचे अश्रू होते. पाहिलं वर हे तर झाडातून टप 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 पाणी पडत होतं. वंदन केलं. कोण? मी कान्होपात्र आहे, कान्होपात्र आहे. निळोबारायने कपाळ घासलं. माझी माय, पुराणात इतिहासात ऐकील तर कळवातनीची पोरगी तूच आहेस. हो, अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी मीच आहेस. खांद्यावर उपरणं होतं तळेकरांना. उपरणं ओढलं, त्याची घडी केली. कान्होपात्रेचा तरटीचा वृक्ष होता, त्याला त्या उपरण्याने पुसलं. माझी माय, काय पुरुषार्थ आहे ग तुझा.
तू कळवातनीची मुलगी म्हणून जन्माला आलीस. विश्वाच्या बापानं लक्ष्मी डाव्या हाताला ठेवली, तुला उजव्या हाताला. संप्रदाय दंडक झाला भरत बुवा. जो कोणी पंढरपूरला येईन त्यानं पहिलं दर्शन कानोपात्रेचं घ्यायचं आणि मग जगाच्या मालकाचं, मग जगाच्या मालकिनीचं. जाऊ द्या. आपल्या बायकाईनं किती भजन केल्यावर गाथ्यात नाव येईल बुवा. आपण किती भजन केल्यावर माणसानं त्यांच्यावर कशाला दगड टाकायचे. आपण किती भजन केल्यावर आपल्यावर गाथ्यात नाव येईल. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादून भजनी आभेदू हारीचे पाय. रोज सकाळच्या प्रसंगात कानोपात्रेचं चिंतन केलं जाते. एक जण म्हणला कळवातनीची पोरगी आहे, मी अभंग म्हणणारच नाही. पंढरपुरातला मालक म्हणला झोपीत दगड टाकीन मुंडक्यात सुंबळ्या. तिला मी इथं घेतलंय. महाराज, कळवातनीची जरी कन्या असेल तर जगाच्या मालकानं इथं घेतल्यामुळे वारकरी संप्रदायातला प्रत्येक दिग्गज व्यक्ती तिच्या नावाशिवाय काकडा पूर्ण होत नाही. याचं कारण काय? त्यानं अंगीकार केला गुरुजी. अंगीकार त्याचा अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा अंगीकार ज्याचा अंगीकार केला नारायण अंगीकार वंद्यते तेने वंद्या केली निंद्यते तेने वंद्या केली निंद्यते तेने वंद्य केली निंद्यते तेने वंद्य केली अंगीकार त्याचा अंगीकार त्याचा केला नारायण अंगीकार त्याचा एका गावात दुष्काळ पडला बाबा. दुष्काळ. आणि मग 3.5 वर्ष पावसाचा थेंब नाही. आणि शिवार वलांडलं की पाऊस पडला. जरासा पाऊस आला ना थोडासा, यज्ञात भवंती प्रजन्य. हा बरोबर आहे ना, ते शुभतेचं प्रतीक आहे. पण नुकसानकारक पाऊस नाही आला. ही श्री गुरु नगद नारायण बाबांची कृपा आहे. फक्त काय माहिती आहे का, दारडा तूप चोपडा असते, पण गुरुजी तुम्ही खाल्लं की 2-3 दिवस तुमचं भजन पण बंद करते. इतकं चोपडा असते. म्हणून लय चोपड्याच्या नादी लागायचं नाही. गावरान तूप कमी तेलकट असते, कमी चोपडा असते, आहे की नाही. रोजच खातोस तू. तू काय इरीच्या बाजूलाच घर येतो. पण गुरुजी त्याच्यात पोषकता आहे. मला एकच म्हणायचं, चांगल्यांच्या पुढे वाक जा. हा तुम्हाला प्रणाम आहे माझा, मुजरा आहे तुमचा.
कपाळ घासून प्रणाम करतो चांगल्याचं. एक सांगू का राजू, पाणी जर चुकीचं पेलं तर उलटी संडास होईल. तळेकरांना डॉक्टर आहेत शिल्लक, बाबाजी आपल्याला नीट करायला डॉक्टर शिल्लक आहेत, पण साधू जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जातात. इतकं मात्र लक्षात ठेवा. साधू चुकीचा भेटता कामा नये. महाराज कळवातनीच्या पोरीला ज्ञानोबाराय भेटले, चंद्र सूर्य तोपर्यंत जिवंत. काय पुरुषार्थ आहे महाराज, साधू भेटावा. 3.5 वर्षाचा दुष्काळ, पाऊसच नाही गावामध्ये. मग तर्क वितर्क, आता पाऊस नसल्यावर यज्ञ होत असतात का? कशात करायचे? गहू नाही, ज्वारी नाही, बाजरी नाही, मका नाही, तुरी नाही, उडीद नाही, मूग नाही, भुईमूग नाही, काहीच नाही. आणि शिवाराच्या बाहेर ज्याची ज्याची शेती आहे का त्या पिकू लागल्या. नुसती शिव ओलांडली की, पण गावात मात्र पाऊस. एक महात्मा आला त्या गावामध्ये बाबाजींसारखा, आणि महात्म्यानं मारुतीरायचं दर्शन घेतलं तर मारुतीराय रडत होते. डोळे पाझरले मारुतीरायची. पाषाणाची मूर्ती होती पण डोळे पाझरले. कारण आपल्या देवतेमध्ये, संप्रदायामध्ये देवाचा आकार दिल्याच्या नंतर त्याला पाषाण म्हणायचं नाही. एक पुरावा आहे, पाषाण म्हणू नये लिंगा. एकदा पिंड तयार झाली ना, तो दगड नाही, ते भगवान देवादिदेव शिवशंकर आहे. तिथं मात्र आपलं डोक्याचा तर्क वितर्क लावायचा नाही. मारुतीरायाची प्रतिमा आहे ती. जगातल्या भगव्यातला 2 संन्यास सांगितले आपल्याकडं बाबा. हे जे कपडे आहेत हे भीष्माच्या परंपरेतले आहेत, पितामह भीष्माचार्यांच्या परंपरेतले आहेत. आणि हे कपडे, तुमच्या डोक्यावरचा फेटा हा मारुतीरायाच्या परंपरेतला आहे. 2 परंपरा सांगितल्या, एक भगवी आणि एक पांढरी परंपरा. तो दोघंही अधिकारी आहेत. महाराज मारुतीरायासारखा संन्यासी होणे नाही आणि भीष्माचार्यासारखा ब्रह्मचारी होणे नाही. विठाला आणि त्या भीष्माचार्यांची परंपरा तुम्ही जिवंत ठेवली, आणि ती जिवंत परंपरा पाहण्यासाठी देवानं आम्हाला डोळे दिलेत. आम्ही नशिबवान. मारुतीरायाचे डोळे भरून आले. त्या साधकाने विचारलं, रुदंतिको भवा, आपण कशा करता रडता? मारुतीरायानं सांगितलं, 3.5 वर्षाचा दुष्काळ पडलाय, कारण या गावातल्या एका वारकऱ्याचा अपमान केलाय. आणि त्या वारकऱ्याचा सन्मान होत नाही तोपर्यंत वरून प्रसन्न होत नाही, वरून प्रसन्न होत नाही तोपर्यंत पाऊसच पडत नाही. कोण वारकरी आहे? अमक्या अमक्या डोंगराच्या पलीकडे त्याची एक लहानशी कुटी आहे, झोपडी आहे, आणि त्या झोपडीत ते वारकरी राहतो. तो वारकरी होता टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी. टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी होता. मग त्या महात्म्यानं मारुतीरायाचा संवाद गावातल्या लोकांना सांगितलं, तर गावातले लोक त्या महात्म्याला म्हणले, तुमच्या गोळ्या संपल्यात, त्याला आम्हीच हाकलून दिलंय, आम्हीच हाकलून दिलंय त्याला, तो तृतीयपंथी आहे, आम्ही त्याला हाकलून दिलंय. त्या महात्म्यानं सांगितलं, जोपर्यंत सन्मानपूर्वक त्या तृतीयपंथ्याला गावात, ते तसं नाही म्हणले, त्या वारकऱ्याला जोपर्यंत गावात आणत नाहीत तोपर्यंत तुमच्या गावात पाऊसच पडत नाही. अंगीकार सांगतोय. तुम्हाला काय आवडन न आवडन तुमचा प्रश्न झाला. तो देवाला जे आवडत आहे ते गुरुजी पोषक आहे ना, देवाला आवडावं ना. तुम्हाला आम्हाला आवडून काय फायदा आहे? काही आवडत आहे, शेपुड्याला कोणता पाला आवडतो? काही कळत नसतं ना त्याला, काही खात्यात त्या, काही तुळस हान, शेळील कळत असतं वय. हा, शेळील कळतच नाही ना. 2 पायाच्या शेळील पण कळत नाही शेळी कुठं बांधा, तुळशी पशीच खोटी ठोकली. मग आता शेळी आहे ती, काही खाती. तसं तुम्हाला काही आवडल, तुमच्या मनावर नाही. पंढरपुरातल्या मालकाला जे आवडत आहे त्याचा स्वीकार आहे. ती माणसं मोठी असतात. नाईलाजानं कंटाळून कंटाळून त्या व्यक्तीला सन्मानपूर्वक गावात आणलं. भरत बुवा आदर केल्याबरोबर त्याच दिवशी उन्हाळ्यात पाऊस पडला. वारकऱ्याची ताकद किती मोठी आहे. चैत्र महिन्याच्या शुद्ध तृतीयाला, मी गेल्या वर्षीच्या सप्त्यात हे प्रकरण सांगितलं होतं, चैत्र महिन्याच्या शुद्ध तृतीयाला पाऊस पाडला. तो गंधमादन नावाच्या वानरानं पाडला होता. चौकून पाणी आहे, पण पाणी खारं आहे, आणि खारं पाणी पिता येत नाही, म्हणून विभीषणानं पूजा केली गंधमादनाच्या समाधीची. आणि चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयाच्या दिवशी अचानक ढग आले समाधीतून, आणि इकडं हा पुरुषार्थ या तृतीयपंथ्याचा. मारुतीरायाचं दर्शन घेतलं. सांगितलं, मारुतीराय, गाव माझं नीट झालंय,
माझ्या गावातली लेकरं बाळं उपाशी मरू नये, आमच्यावर कृपा करा. तर मारुतीरायचं अंतकरण गदगदलं आणि त्या तृतीयपंथ्याला मारुतीराय बोलत होते, राजा आज पाऊस तुझ्याच कृपेनं पडन, एकदा तूच हाका मार. हालेव आभाळ, हालेव आभाळ. आणि बाबाजी त्या तृतीयपंथ्यानं आकाशाकडे मुद्रा केली आणि हातानं सांगितलं, आकाशा हे मेघराजा, हे वरुणा, अरे लेकरं बाळ उपाशी मरतेत रे. अरे माणसाची जरी दया नाही आली तर जनावरांची पशुपक्ष्याची दया येऊ दे रे. या शिवाराच्या आतले पक्षी झाडं सोडून गेलेत रे, झाडं शुष्क वाळून गेलेत रे, शुष्क झालेत रे. पाड रे वरुणा. चैत्र महिन्यातल्या अष्टमीला पाऊस पडला, इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला की बघायचं काम नाही. महाराज त्या दिवसपासून त्या तृतीय पंथ्याचं नाव गाथ्यात घातलं, कान्हो पात्रा खोदू आणि पिंजारी तो दादू. हा तृतीय पंथी आहे. बाबा आपण किती राग केल्यावर गाथा पळून जाईल, आपण किती येड्यावानी केले होते अभंग बाबाजी त्याच्यातला निघून जाईल. नाही 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 नाही. आपण कोरड्या हिरीत जरी जीव द्याला तरी तो तृतीयपंथी सूर्यचंद्र आहे तोपर्यंत प्रसिद्ध आहे. कारण त्याचं नाव घेतल्याशिवाय काकड्याची पूर्ण आहुती होत नाही. तुम्हाला जरी आवडत नसेल पण जगाच्या मालकाला आवडेल असं वागलाय, त्यानं टाळ्या नाही वाजिल्या. त्यानं टाळी वाजिली. त्या तृतीयपंथ्यानं काय केली? टाळी वाजिली. टाळी वाजवावी वाटती चालावी. टाळ्या नाही वाजिल्या, टाळ्या आश्वासनाच्या असतात, आश्वासनाच्या. तुमच्या गावाला असा रोड करील की त्या रोडवर खसखस वाळू घालता येईल. खसखस कळते का तुम्हाला? अनारशाला येते ती खसखस. असा रोड करील की त्या रोडवर खसखस वाळू घालता येईल. दुसरा म्हणला त्याचं जाऊ द्या, तेल सांडलं तर भरून घेता येईल. असा रोड करतो, असा रोड करतो. आणि दोघं मरूस तर गावात आले नाही पुन्हा. आणि खालच्यानं मनगट दुखूस तर टाळ्या वाजल्या. ह्या आश्वासनाच्या टाळ्या. आणि उद्धाराची असती ती टाळी असती, उद्धाराची असती ती टाळी असती. जीवनभर तुम्ही आम्ही याच्या पलीकडे सांगू झुका गुरुजी, संजू गुरुजी, घरातल्या मायबापानं हकलून दिलेला तृतीयपंथी, पण आज गाथ्यात त्याचं नाव आहे. का? पंढरपुरातल्या मालकानं स्वीकार केला म्हणून. अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार
जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. ए हरी बाबा, आता तुम्हाला प्रमाण सोडतोय. वारकरी संप्रदायातला कीर्तनकार स्वतंत्र नाही. 1 आणि 2 या लोकांच्या बिरड्यात बांधलेला आहे. एक कीर्तनकार म्हणला मलाच लय गाता येतो, कौरव पुंगाने हानी तू सुंबळ्या. अरे तुला एकट्यालाच गाचं तर बसून गाय ना. कंबर बांधायची असेल तर यांना किंमत द्यावंच लागेल. कंबर बांधायची असेल तर यांना किंमत द्यावंच लागेल. महाराज वारकरी संप्रदायातला मृदंगाचार्य म्हणजे प्रत्यक्ष इंद्र, आणि वारकरी संप्रदायातला भजन्या म्हणजे गंधर्व आहे. आणि इंद्र आणि गंधर्व येतात का त्यावेळेला नारदाला नाचता येते, म्हणून ही गादी नारदाची. विठाला विठाला नाही सांगत, जाऊ दे आता.